वरुड तालुक्यातील बेनोळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शिंगोरी या गावापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्डी या ठिकाणापासून अप्पर वर्धा धरणाचा बँक वॉटर पात्रात जुनी सुरवाडी भूताबर्डी या ठिकाणी अप्पर वर्धा धरणग्रस्ताचे आंदोलन काही दिवसांपासून सुरू आहे। अशातच शुक्रवारी रात्री उपोषण मंडपात एका उपोषणकर्त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीस आली। पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात राहणारे गोपाल दहिवडे असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आंदोलकाचे नाव आहे। आंदोलक अप्पर वर्धा धरणग्रस्ताचे आंदोलन सुरू आहे। शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या अप्पर वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी व हक्काची जमीन देण्यात यावी, सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना 20 ते 30 लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी। ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळाले नाहीत त्यांना तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे। ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही अशा संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावे। या सर्व मागण्याची शासनाकडून पूर्तता न झाल्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या आळमुठेपणामुळे गेल्या 251 दिवसापासून या आंदोलक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे मोर्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे। त्यांच्या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे गोपाल दहिवडे यांनी आत्महत्या केली असून आपल्या आत्महत्येला शासन प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी लिहून ठेवले आहे। सध्या या ठिकाणी तणावाची परिस्थिती असून हा लढा असा सुरूच ठेवावा असेही गोपाल यांनी लिहून ठेवले आहे। घटनास्थळावर पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू केला आहे। घटनेची माहिती मिळताच आंदोलक शेतकऱ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी करून वरुड अमरावती महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून शासन प्रशासनाचा निषेध केला। ब्युरो रिपोर्ट, अमरावती ब्रेकिंग। गरीबाची त्याच्यामध्ये हे होते न्याय सरळले भेटो गरीबाचे न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला हिसाब भेटलाच पाहिजे तेव्हाच ते न्याय भेटो पहिले तिथं काढायला पाहिजे नव्हतं जोपर्यंत सगळ्यांचं होत नाही तोपर्यंत मी माझा जीव देणार म्हणून 26 जानेवारी झाल्यावर तो माणूस बोलणारा एकटाच होता। एवढ्या पार्टी होतं त्या माणसानं म्हणा मी एकटाच होता बोलणारा, तो माणूसच कसा लढकला बारीचे लोक गेले मारून टाकला सोनी आले। शासन प्रशासन काही लक्ष नाही द्यायचं काही नाही।